नमस्कार मित्रांनो, मी अवधूत आपटे. तुम्हाला आज एका नवीन सफरीवर घेऊन चाललो आहे. ज्या ठिकाणाचं नाव आहे लंकावी. लंकावी हा मलेशियामध्ये असलेला एक छोटासा आयलंड आहे. साधारण 99 आयलंडचा हा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये फक्त 4 आयलंड्सवरती हॅबिटेशन आहे. साधारण 60 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असलेला हा आयलंड, चारी बाजूनी समुद्र असल्यामुळे अतिशय सुरेख आणि एक उत्कृष्ट समुद्रकिनारे लाभलेला हा एक सुंदर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. आता मी निघालो होतो गोव्याहून बँगलोरला. इंडिगो एअरलाईनची फ्लाईट आहे आणि बँगलोरहून पुढे जस्ट लँडेड इन बँगलोर एअरपोर्ट. बँगलोर एअरपोर्टला ही फ्लाईट टर्मिनल 1ला लँड झाली आणि तिकडनं आता मी जात आहोत टर्मिनल 2ला, जो इंटरनॅशनल डेस्टिनेशन आहे, इंटरनॅशनल टर्मिनल आहे बँगलोरचा. हा साधारण 16 महिन्यापूर्वी सुरू झाला होता. आता टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2च्या मध्ये 600 मीटरचं अंतर आहे, जे तुम्ही चालत पण जाऊ शकता किंवा इंटर टर्मिनल बसेस त्यांनी सुरू केलेल्या आहेत. हे बँक ऑपोजिट डिपार्चर गेटला त्यांचा पिकअप पॉईंट आहे आणि ही आहे इंटर टर्मिनल बस जी तुम्हाला घेऊन जाते टर्मिनल 2ला. बँगलोर टर्मिनल 2 हा एक आर्किटेक्चरल मार्वल आहे. ज्या प्रकारे त्यांनी हा बांधलेला आहे किंवा ज्याचं डिझायनिंग किंवा जे केलेलं आहे, हा कुठल्याही इंटरनॅशनल एअरपोर्टच्या तोडीस किंवा त्यापेक्षाही सुंदर याचे इंटिरियर्स आहेत. बराचसा नेचरचा उपयोग केलेला आहे त्यांनी. व्हेजिटेशनचा प्रचंड उपयोग केलेला आहे आणि ही सगळी जी झाडं दिसत आहेत तुम्हाला, ही सगळी झाडं नॅचरल आहेत. बांबूचा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उपयोग केलेला आहे इंटिरियर्स करता, ज्याच्यामुळे मॉडर्न आर्किटेक्चर विथ नॅचरल हॅबिटॅट याचा सुरेख ब्लेंडिंग केलेलं आहे. आम्ही इंडिगोच्या फ्लाईटनी आमचं बॅगेज चेक इन झालं होतं गोव्याहून लंकावी करता. थ्रू अँड थ्रू चेक इन होतं. त्यामुळे टर्मिनल 2वरती फक्त आमचं इमिग्रेशन क्लिअरन्स आणि एक सिक्युरिटी हे करून आम्ही आता आमच्या डिपार्चर गेट कडेच जात होतो. थोडंसं कॉस्टिंगबद्दल जर बोलायचं झालं तर राऊंड ट्रिप गोवा टू गोवा ही साधारण मला 18,000 रुपयाला पडली होती. माझा एक मित्र ज्याने मला जॉईन केलं होतं बँगलोरला, तो पुण्याहून आला होता आणि त्याचं तिकीट मला वाटतं 21,000 की 22,000 रुपये झालं होतं राऊंड ट्रिप. हे तिकीट मार्च महिन्यामध्ये आहे. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये कमी किंवा जास्ती पण असू शकेल. हा एक तुम्हाला जस्ट बेंचमार्क म्हणून मी इंडिकेट करतो आहे. फ्लाईट टायमिंग्स आमच्या गोव्याहून होती रात्री 11:30 वाजता गोवा टू बँगलोर आणि त्याला कनेक्टिंग लंकावीची फ्लाईट होती 3:45 वाजता पहाटे. एक 2.5-3 तासाचा गॅप होता मध्ये, विच इज रिक्वायर्ड टू ट्रान्झिट बिटवीन टर्मिनल 1 टू टर्मिनल 2. हा ड्युटी फ्रीचा भाग आहे बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2चा. टर्मिनल 2 बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे त्यांनी इकडे बॅटरी ऑपरेटेड बग्गीची सोय केलेली आहे. ज्या लोकांना डिसेबिलिटी आहे किंवा ज्या लोकांना चालायचा त्रास होईल त्या लोकांकरता, कारण का डिपार्चर गेट्स साधारण इमिग्रेशन काउंटरच्या नंतर हे 12 ते 13 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आहेत. अतिशय सुंदर डिझाईन केलेला हा टर्मिनल 2 आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर जसे टर्मिनल दिसतात किंबहुना त्यापेक्षाही चांगला हा टर्मिनल आर्किटेक्चरल एक्सलन्स असं याला म्हणता येईल. खूपच सुरेख, खूपच सुंदर आणि खूपच एक्सलंट इंटिरियर्स असलेला हा एअरपोर्ट आहे. आम्ही जात होतो आता गेट C7कडे, जिकडे आम्हाला आमचे पुण्याचे मित्र मिस्टर संजय फडणीस भेटतील आणि टुगेदर वी आर गोईंग टू लंकावी. लंकावी एक साधारण 60 स्क्वेअर किलोमीटरचं हे एक छोटं बेट आहे आणि अतिशय सुंदर
इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हे बेट आहे. साधारण 3.5 तासाच्या फ्लाईट टायमिंगनंतर हे विमान लंकावीला पोचलं. त्याच्या लोकल टाईम 10:25 साधारण 3.5 तासाची फ्लाईट होती आणि लंकावीच्या टाईममध्ये आणि इंडियाच्या टाईममध्ये 2.5 तासाचा फरक आहे, म्हणजे 2.5 तास प्लस. सो इंडियन टाईमप्रमाणे आम्ही साधारण 7:15 7:30ला पोचलो होतो. लंकावी टाईमप्रमाणे सकाळी 10:30ला पोचलो होतो. लंकावी एअरपोर्ट हा खूप छोटा एअरपोर्ट आहे आणि एका वेळेला पूर्ण दिवसामध्ये 25-30 फ्लाईट्स इकडे लँड होतात. आम्ही आलो त्यावेळेला एक मलेशियन एअरलाईनचं विमान आलेलं होतं आणि दुसरं आमचं विमान होतं. म्हणून 4 का 5 पार्किंग बेज इकडे आहेत. एअरपोर्ट छोटा असल्यामुळे एरोब्रिजेस नाही आहेत, बसेस पण नाही आहेत ज्या तुम्हाला विमानाकडनं डिपार्चरकडे घेऊन जातात, अरेवलकडे घेऊन जातात. चालत चालत तुम्ही तुमच्या अरेवल गेटकडे जाऊ शकता. त्यांनी अरायवलला इकडे 2 गेट केलेले आहेत, एक इंटरनॅशनल अरायवल आणि एक डोमेस्टिक अरायवल. इंटरनॅशनल अरायवल ज्यांना इमिग्रेशन क्लिअर करायचं आहे त्यांच्याकरता आहे. डोमेस्टिक अरायवल जे मलेशियाहून, क्वालालंपूरहून किंवा कुठल्याही मलेशियाच्या भागात नेतात, ज्यांना इमिग्रेशनची गरज नाही आहे त्यांच्याकरता आहे. लंकावीमध्ये एक सेल्फ ड्राईव्ह कार तुम्हाला काउंटरवर म्हणजे एअरपोर्टवरती पण मिळू शकतात किंवा आम्ही जी बुक केली ती लंकावी बुक MY या साईटवरनं केली होती. काही गाड्यांचे रेट्स आणि साधारण पर डे चार्जेस हे तुम्हाला दाखवत आहे. साधारण 85-70 रिंगेट्सपासून 120 रिंगेटपर्यंत तुम्हाला चांगल्या मोठ्या गाड्या मिळतात, ज्याची इंडियन व्हॅल्यूप्रमाणे 1,500 ते 3,000च्या रेंजमध्ये आहे. आम्ही बुक केली होती इनोवा, जी आम्ही कलेक्ट केली गेट 3च्या बँक ऑपोजिट. त्यांचा एक डेडिकेटेड पार्किंग लॉट आहे लंकावी बुकचं. 5 का 6 गाड्यांचं पार्किंग त्यांचं इकडे आहे. आम्ही दिलेल्या एक्झॅक्ट टाईमला त्यांचा माणूस गाडी घेऊन हजर होता. एक छोटासा मी व्हिडिओ काढला होता गाडीचा, की गाडीला कुठे ॲक्सिडेंट किंवा डेंट किंवा काही नाही आहे हे बघण्याकरता. म्हणजे गाडी परत देतानासुद्धा तुम्हाला त्याच कंडिशनमध्ये ती परत द्यायची आहे. आम्ही हॉटेल बुक केलं होतं, हे होतं दयांग बे व्ह्यू रिसोर्ट. हे समुद्रकिनाऱ्यालाच लागलेलं हॉटेल आहे. सूट रूम करता मी पे केले होते 4,800 रुपये, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट फॉर 4 ॲडल्ट्स. म्हणजे हा एक सोफा बेड आहे, हे एक थोडंसं किचनेट किंवा ओपन किचनेट म्हणू शकतो, जिकडे एक रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, केटल आणि एक उत्कृष्ट सी फेसिंग व्ह्यू असलेला हा रूम होता. दयांग बे हे बेसिकली रेझिडन्स अपार्टमेंट हॉटेल आहे, त्यामुळे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे रूम्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. नॉर्मल डिलक्स, सुपिरियर डिलक्स, सूट रूम. आम्ही बुक केला होता हा सूट रूम होता, कारण का आम्ही 3 जण होतो. जी प्राईस चार्ज करतात लोकेशनला ही खूपच माफक आहे, कारण का गोव्यामध्ये जर तुम्ही एखादं सी फ्रंट हॉटेल घेतलं तर किमान 12,000 ते 15,000 त्याचं भाडं गोव्यामध्ये आहे, साधारण सेम कॅटेगरी रूमचं. तर त्या प्रमाणामध्ये हे खूपच इकॉनॉमिकली प्राईस्ड आहे. याच्यामध्ये 2 बाथरूम, 2 टॉयलेट, एक ड्राईंग एरिया, एक किचनेट, एक सिटिंग आम्ही तो सोफा बेड ओपनच करून ठेवल्यामुळे सिटिंग एरिया थोडी कमी झाली होती, पण जेवढी ॲडिक्वेट आहे तेवढी ही रूम साईज होती. हा आहे हॉटेलच्या बॅल्कनीमधनं काढलेले फोटो. हा एक्सटर्नल व्ह्यू आहे दयांग बे रिसॉर्टचा. साधारण 100 गाड्यांचं पार्किंग यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हा एक्सटर्नल व्ह्यू रिसेप्शन एरियाचा, जो खूप मोठा, खूप स्पेशियस आणि हवेशीर असा आहे. रिसेप्शनच्या बरोबर समोर स्विमिंग पूल आहे आणि तुम्ही तसंच पुढे चालत गेलात तर तुम्ही समुद्रावरती पण जाऊ शकता. ही रेंट कार आम्ही हायर केली होती 4 दिवसाकरता, ज्याच्याकरता मी पे केले होते 10,000 रुपये, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2,500 रुपये पर डे फॉर इनोवा. हे प्रॉब्ली गोव्यापेक्षाही स्वस्त रेंटल्स आहेत.
मी गोव्याशी कंपेअर करतो आहे कारण का सेल्फ ड्राईव्ह कार हा फंडा गोव्यातनं सुरू झाला. जिकडे सुरुवातीला स्कूटर्स लोक भाड्याने द्यायचे, नंतर गाड्या द्यायला सुरुवात केली आणि आता ते रेंट कार हे रेगलाईज करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी पण गोव्यात सगळ्यात सुरुवात झाली त्याची. हा डे 2ची सुरुवात झाली आमची सकाळच्या ब्रेकफास्टने. हे इन हाऊस त्यांचा ब्रेकफास्ट एरिया आहे. इकडे छोटंसं एक एशियन रेस्टॉरंट पण आहे जे पाकिस्तानी इंडियन कुझिन तुम्हाला देतं. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला हॉटेल शोधायची गरज नाही. हा कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता दयांग बेमध्ये, जिकडे सगळ्या हॉटेलप्रमाणे सिरियल्स, ज्युसेस, चहा, कॉफी, बऱ्याच प्रकारचे ब्रेड, बऱ्याच प्रकारचे केक्स, पॅस्ट्री नव्हत्या, केक्स होते, फ्रेश फ्रूट्स होते, सिरियल्स होते. त्याच्यानंतर काही लोकल कुझिन मध्ये त्यांचा सकाळी सकाळी लोक भात खातात तिकडे, त्यामुळे फ्राईड राईस टाईप काहीतरी होतं. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे कचुंबर करून ठेवले होते. त्याच्यानंतर इंडियन व्हेजिटेरियन सेक्शन त्यांनी केला होता. इंडियन व्हेजिटेरियन सेक्शनमध्ये त्यांनी पहिल्या दिवशी फ्रेंच फ्राईज दिले होते, त्याच्यानंतर स्प्रिंग रोल होते, त्याच्यानंतर परोठे होते. त्याच्यानंतर एक लाईव्ह स्टेशन होतं, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने आमलेट करून घेऊ शकत होता. साधारण मिरचीचा वापर कमी करत असल्यामुळे खूपच ब्लँड हे त्यांचं आमलेटचं प्रिपरेशन होतं. पण ठीक आहे, काहीच न मिळण्यापेक्षा थोडं तरी मिळतं आहे. नूडल्स होते. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी चिकन करी पण त्यांनी ठेवली, चिकन करी आणि राईस पण होता. हा एशियन मलेशिया हे थोडंफार एशियासारखंच असल्यामुळे प्रिपरेशन्स जवळपास इंडियन सारखेच त्यांचे आहेत, पण थोडंसं मिरचीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालो होतो लंकावी केबल कारच्या दिशेने. लंकावी हे पण इंडियासारखं लेफ्ट हँड ड्राईव्ह असल्यामुळे तुमचं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स इकडे व्हॅलिड आहे, IDPची गरज नाही. आणि लंकावी हे एक अतिशय सुरेख इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांनी इतके लँडमार्क्स प्रॉमिनंटली लिहिलेले आहेत की तुमचं हॉटेल समजा गोवा एरियामध्ये असेल आणि तुम्ही विदाऊट GPS गाडी चालवत असाल आणि तुम्ही रस्ता चुकलात समजा, तर साधारण एक 15 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरनंतर तुम्हाला कुठलं तरी इंटरसेक्शन लागेल, जिकडनं कुवाचं डायरेक्शनचा रोड तुम्हाला सापडेल. कुवा म्हणा किंवा एअरपोर्टचा डायरेक्शन म्हणा किंवा सेनांग बीचचं डायरेक्शन, जिकडे 2-3 प्रॉमिनंट एरियाज आहेत लंकावीमधले. हे सायनेजेसवरनं तुम्ही अगदी सहज गाडी चालवू शकता. GPS ची अजिबात आवश्यकता नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे साधारण भारतामध्ये आपण एक रस्ता चुकलो आणि 5 किलोमीटर पुढे गेलो तर 5 किलोमीटर उलटं याचं जे फ्रस्ट्रेशन असतं किंवा त्याच ट्रॅफिकमधनं परत यायचं किंवा ते फ्रस्ट्रेशन इकडे अजिबात नाही आहे. पूर्णतः मोकळे रस्ते, अत्यंत कमी ट्रॅफिक, अत्यंत डिसिप्लिन ट्रॅफिक आणि सुरेख रस्ते आहेत. त्यामुळे 5 किलोमीटर पुढे चुकून गेलात तुम्ही तर यू विल ओनली एन्जॉय द नेक्स्ट 5 किलोमीटर्स इन अ ब्युटिफुल विथ ब्युटिफुल फॉरेस्ट अराउंड यू. त्यामुळे अजिबात दुःख होत नाही रस्ता चुकल्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे पेट्रोल 40 रुपये लिटर आहे अजूनही, त्यामुळे 5 किलोमीटरचं पेट्रोल वाया गेल्याचंही दुःख होत नाही. रस्ते अगदी क्लिअरली मार्क केलेले आहेत. आता मी जे लंकावी केबल कारला चाललो होतो त्याचे प्रत्येक इंटरसेक्शनवरती त्यांनी लंकावी केबल कारचे मार्किंग केलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रॅफिक किती कमी आहे. गाडी पार्क केल्यानंतर पार्किंग लॉटपासनं केबल कारपर्यंत त्यांनी एक बॅटरी ऑपरेटेड बसची सोय केलेली आहे, ज्याच्याकरता ते चार्ज करतात 10 रिंगेट रिटर्नला. याची शेवटची ट्रिप 4:30 वाजता आहे, त्यामुळे तुम्हाला जर चालत यायचं नसेल रिटर्न ट्रिपला तर 4:30च्या आतच्या परत या. लंकावी केबल कार स्टेशनच्या इकडे बऱ्याच प्रकारची एटरीज आहेत. त्याच्यानंतर 7-Elevenचं शॉप आहे, मनी एक्सचेंज आहे, बरीचशी हँडीक्राफ्टची दुकानं आहेत. त्यामुळे केबल कारचं तिकीट हे तुम्ही जर मलेशियन नॅशनल असाल तर हे 30 रिंगेटपासून सुरू होतं. फॉरेन नॅशनलला त्यांनी रेट बऱ्यापैकी हल्ली वाढवला आहे. तर इट स्टार्ट्स ॲट 80 रिंगेट्स मिनिमम
ह्याच्यामध्ये आम्ही कवर केलं होतं केबल कार वरच्या टॉपपर्यंत आणि तिकडनं स्कायवॉक जो ब्रिज आहे त्याचं तिकीट मी इन्क्लूड केलं होतं. अजून 2-4 अट्रॅक्शन त्यांनी इकडे ॲड केलेले आहेत, ज्याच्याकरता आम्ही वी डिडंट ऑप्ट फॉर इट. ज्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन डेक त्यांनी एक सुरू केलं आहे नवीन, त्याच्यानंतर एक 3D थिएटर सुरू केलं आहे, ज्याचं तिकीट जर तुम्ही ॲड केलं इनिशियली म्हणजे 5ही डेस्टिनेशनचं तर साधारण 130 रिंगेट ह्याचं तिकीट होतं. हा केबल स्टे ब्रिज आहे डोंगरांना कनेक्ट करणारा, आणि हा ऑब्झर्वेशन डेक आहे नवीन जो त्यांनी 2-3 वर्षापूर्वी सुरू केला आहे. 8 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो तेव्हा हा नव्हता. केबल कार स्टेशन 2वरनं ब्रिजवर जाण्याकरता हे कॉकव्हील लिफ्ट आहे, जे साधारण तुम्हाला एक 100 मीटर एक 60 मीटर खाली घेऊन जातं कॉकव्हीलच्या याच्यापर्यंत. हे सुंदर दृश्य आहे लंकावी ब्रिजवरनं काढलेलं. हा ब्रिज त्यांनी साधारण 16 महिन्यामध्ये पूर्ण केला होता. याचं डिस्क्रिप्शन आता तुम्हाला दिसतं आहे. 65 ह्या केबलचं एक वैशिष्ट्य आहे की याचा शेवटचा जो भाग आहे हा ऑलमोस्ट 45 डिग्रीज अँगलनी वर जातो. हे प्रॉब्ली जगामध्ये हा एकमेव केबल कार आहे. तिसरा दिवस आम्ही सुरू केला स्विमिंग पूलचा अनुभव घेतला 1 तासभर. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या मित्रांबरोबर बाहेर पडलो. आजचं डेस्टिनेशन होतं सेलँग बीच. ही टूर अत्यंत लेजरली आम्ही करत असल्यामुळे कुठल्याही दिवशी आम्ही हॉटेलच्या बाहेर 11च्या अगोदर पडलो नाही. त्यामुळे कुठेही ज्या बीचवरती आम्ही जाऊ त्या ठिकाणी रणरणट ऊन असल्यामुळे कुठल्याही बीचचा उपभोग आम्ही घेतला नाही, कारण जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. कडक ऊन होतं एकदम. लंकावीमधले रस्ते अतिशय सुंदर आहेत आणि कुठल्याही रस्त्यावरून तुम्ही जाताना एक 5 किलोमीटरमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला तरी समुद्रकिनारा दिसतो. हा रोड चालला आहे नॅशनल जिओ पार्कमधनं. अतिशय सुंदर रस्ता आहे आणि ट्रॅफिक नसल्यामुळे गाडी चालवायचा आनंद काही वेगळाच आहे इकडे. सिंगापूरसारखं इकडे वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे ग्रीन हॅबिटॅट हा वर्षभर असतो इकडे. सेलँग हा बेसिकली गोवासारखाच हॉटेल्सने भरलेला एरिया आहे. बेसिकली शॉपिंग मार्केट इकडे आहे. त्याच्यानंतर एक ॲक्वेरियम आहे, ओशन पार्क इकडे आहे. त्याच्यानंतर बरीचशी हॉटेल्स आहेत. 5 स्टार हॉटेल्स या एरियामध्ये खूप आहेत. या टूरच्या कॉस्टिंगबद्दल जर बोलायचं झालं तर साधारण हे होतं पार्क रेगीस हॉटेल आणि हे आहे ॲक्वेरियम फिश वर्ल्ड. कॉस्टिंगबद्दल बोलायचं झालं तर लंकावी हा प्रॉब्ली एक सगळ्यात स्वस्त डेस्टिनेशन आहे. हे रात्री आम्ही निघालो होतो कुवा ईगल स्क्वेअरला. रमजानचा पिरियड असल्यामुळे खूप इल्युमिनेशन त्यांनी केलेलं होतं इकडे. हा खूप मोठा ओपन पार्क आहे ज्याच्यामध्ये दुकानं बऱ्यापैकी बंद होती कारण का रमजानचा पिरियड होता. इकडे बरेचसे लोक आपले जेवण रात्रीचं करायला सर्व पूर्ण तयारी करून आलेले होते. हा कुवा ईगल स्क्वेअर आहे, ज्याच्या बाजूला लंकावीची जेटी पण आहे, जिकडनं पेनँगकरता स्पीड बोट्स सुटतात किंवा ज्यांना वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील ते वॉटर स्पोर्ट्सचा किंवा आयलंड टूर करायची असेल तर आयलंड टूरची जेटी आणि कुवा ईगल स्क्वेअर एकामेकाला लागलेले आहेत. हा आहे महा टॉवर, ज्या आयफेल टॉवरचा थोडासा एक छोटासा रेप्लिका आहे.
चौथ्या दिवशी परत असं आहे, मी उशिरा निघालो होतो 11 11:30 वाजता. कुठलंही टार्गेट नव्हतं आणि जस्ट आम्ही पूर्ण आयलंड ड्रायव्हिंग करून एक्सप्लोअर करणार होतो. हे आहे एक चायनीज टेम्पल आणि त्याच्या शेजारी होतं एक सत्यसाई मेडिटेशन सेंटर. तिकडनं पुढे आम्ही आलो नॉर्थ लंकावीला. हा नॉर्थ लंकावीमधला एक बीच फ्रंट आहे. अतिशय सुरेख बीच फ्रंट आहे. तिकडून तुम्ही स्विमिंगला पण जाऊ शकता. स्पीड बोट्स पण तुम्ही इकडे आहेत. त्याच्यानंतर काय वॉटर स्पोर्ट्स तुम्ही इकडनं करू शकता. कोपऱ्यामध्ये जो दिसतोय तुम्हाला तो इकडचा एकमेव सिमेंट प्लांट आहे, जो बहुतेक बंद होता. गोव्यातल्या कोलवा बीचला जसं व्हाईट सँड आहे, तशी ऑलमोस्ट सिमिलर व्हाईट सँड इकडच्या बीचवरती आहे. हा आहे जेटी, जिकडनं आम्ही मॅनग्रोव्हची टूर बुक केली होती. मॅनग्रोव्हच्या टूरच्या करता प्रायव्हेट बोट साधारण 2 तासाच्या टूरला 300-350 रिंगेट चार्ज करतात आणि 3 तासाच्या टूरला हे 450 रिंगेट चार्ज करतात. हे आहे क्लिम जिओ नॅशनल पार्क, जिओ फॉरेस्ट पार्क. लंकावीच्या कॉस्टिंगबद्दल बोललं तर साधारण तिकीटाचा भाग, तिकीट वूड कॉस्ट अबाउट 18,000 रुपीज. हॉटेल जे आम्ही बुक केलं होतं ते ऑन अन ॲव्हरेज पर पर्सन आम्हाला साधारण 8,000 रुपये पडलं. त्याच्यानंतर व्हेकल रेंट केली होती ते साधारण पर पर्सन 3,000 पडलं. म्हणजे हा टोटल कॉस्ट जर तुम्ही धरलात तर हा 30-35,000च्या रेंजमध्ये जातो. तुम्ही अगदी अपर लिमिट 40,000 रुपये गृहीत धरून चाला पर पर्सन. ह्या कॉस्टमध्ये प्रॉब्ली दुसरा इंटरनॅशनल डेस्टिनेशन सुंदर हे कदाचित नाही मिळणार. हे मॅनग्रोव्ह टूर करण्याकरता 2-3 वेगळ्या जेटी आहेत. त्यापैकी ही दुसरी जेटी. जाताना बरीचशी केळी घेऊन जा, कारण इकडे एक मंकी फीडिंग पॉईंट आहे, जिकडे आम्ही नेलेली केळी आम्हाला खूपच कमी नेली असं वाटायला लागलं तिकडे गेल्यानंतर, कारण का इतक्या आशेने बघत होते. तर जाताना थोडा स्टॉक जास्ती घेऊन जा केळ्यांचा. हा आहे मॅनग्रोव्हचा भाग. ही एक केव होती ज्याच्यातनं लो टाईड असेल तर तुमची ती बोट, छोटी बोट आहे ही, त्या आतून जाते. हाय टाईड असेल तर मग या डोंगराला पूर्ण वळसा घालून जातात. तुम्ही माझे अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असतील तर हॅलाँग बे नावाचा एक भाग आहे व्हिएटनाममध्ये, जिकडे आम्ही हॅनॉयहून गेलो होतो. तिकडे जवळपास असे साधारण 70-80 केव्ज आहेत ज्याच्यातनं तुम्ही बोटिंग करू शकता. तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला साधारण सिमिलर एक्सपिरियन्स ह्याचा होईल. हा आता आम्ही चाललो मॅनग्रोव्हमधनं जिकडे बनाना फीडिंग मंकीजना तुम्ही करू शकता. प्रॉब्ली त्यांचं हे एकमेव जेवण आहे एक्सटर्नली त्यांना मिळणारं. त्यामुळे जाताना भरपूर केळी घेऊन जा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही गोष्टी आवडल्या नसेल तर अवश्य कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंट्सवरती आम्ही आमचे व्हिडिओज पुढचे इम्प्रोवाईज करू शकू. आणि काही माहिती या टूरबद्दल हवी असेल किंवा तिकिटिंगबद्दल किंवा हॉटेलबद्दल किंवा कुठल्या एरियामध्ये राहायचं असेल तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देऊ शकतो. मी बेसिकली एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि गेले 25-30 वर्ष मी एअर कंडिशनिंगमध्ये कार्यरत आहे. बस एअर कंडिशनिंग, ट्रक एअर कंडिशनिंग, मायनिंग मशीन्स एअर कंडिशनिंग, छोट्या गाड्यापासून सुरुवात करत करत आम्ही मायनिंग मशीन्सपर्यंत पोचलेलो आहोत आता. आणि त्याच वेळेला असंख्य देशांना प्रवास केल्यानंतर खूप उशिरा सुचलं
की हे अनुभव आपण यूट्यूबमार्फत लोकांपर्यंत पोचवावेत. त्यामुळे 2023पासून हा उद्योग सुरू केला आहे. जवळपास 28 देश आत्तापर्यंत बघितलेत, पण शेवटचे 5 किंवा 6 देशांचा अनुभवच तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. हे आहे ईगल वॉचिंग, जिकडे काही ठराविक दिवशी गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड काही NGOज आहेत, ते इकडे चिकन फीडिंग करतात ईगल्सला. तिकडनं आम्ही आलो होतो आता एका फिश पॉन्डला, आणि हे लाईव्ह फिश पॉन्ड आहे जिकडे ते फिश ब्रीडिंग करतात. त्यांच्या समोर एक छोटंसं रेस्टॉरंट पण आहे, जिकडे तुम्ही केलेलं एखादा मासा आवडला असेल त्याच्यावरती प्रयोग तुम्ही तिकडेच करू शकता. ते तुमच्या पद्धतीने फिश फ्राय करून तुम्हाला देतात. म्हणजे इंडियन लोक इकडे एवढी आलेली आहेत सध्या की त्यांना तुमची टेस्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्या फिश पॉन्डवरनं थोडंसं माफक जेवण करून आम्ही परत आलो आमच्या जेटीवरती. हे हॉटेल आहे ताज पॅलेस, जे आमच्या हॉटेलपासून एक 5 मिनटाच्या अंतरावरती होतं. बेला विस्टा वॉटरफ्रंट जे आहे त्याच्यापासून बरोबर बॅकसाईडला हे हॉटेल आहे. अजून 2-3 चालत येण्यासारखे हॉटेल्स म्हणजे हॉटेल आदिया किंवा ग्रँड कॉन्टिनेंटल किंवा लंगसुका, हे 4ही हॉटेल्स या इंडियन रेस्टॉरंटच्या जवळपास आहेत. याचं जेवण इतकं सुरळीत होतं की मी ऑलमोस्ट या ठिकाणी लागोपाठ 4 दिवस आलो होतो. हा आहे डिपार्चर हॉल लंकावी एअरपोर्टचा. गाडी हँडओव्हर केल्यानंतर बॅगेज सिक्युरिटी स्क्रीनिंग करून बॅगेज चेक इन केल्यानंतर आम्ही आता इमिग्रेशनच्या लाईनमध्ये होतो. लंकावी एअरपोर्ट खूप छोटा असल्यामुळे त्यांच्याकडे बसायला पण जागा कमी आहे. त्यामुळे ते फ्लाईटच्या 1 तासच अगोदर तुम्हाला इमिग्रेशनला सोडतात. आणि सांगितल्याप्रमाणे ज्या विमानाने आम्ही आलो होतो, जे विमान सकाळी 10:15ला लंकावीला पोचलं होतं, तेच विमान परत बँगलोरला टर्न अराऊंड करून जातं, त्याची फ्लाईट 11:15 वाजता होती. तोच 3.5-4 तासाचा रिटर्न जर्नीचा प्रवास. बँगलोरला इंडियन टाईमप्रमाणे ही पोचली होती दुपारी 1:30 वाजता. आणि बाय बाय लंकावी म्हणत आम्ही परत येत आहोत इंडियाला. लंकावीचे अजून एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की सध्या व्हिसा इंडियन लोकांकरता फ्री आहे. सो दॅट इज अ सेविंग ऑफ ॲटलीस्ट ₹4,000 पर पर्सन. फ्लाईट तिकीट्स कंपॅरेटिव्हली कमी आहेत बाकीच्या देशांपेक्षा. उत्कृष्ट हॉटेल्स खूपच माफक दरामध्ये मिळतात. त्यामुळे हा पॅकेज कॉस्ट 30-40 हजारमध्ये तुम्ही सहज कवर करू शकता, जे कुठल्याही प्रॉब्ली इंडियन डेस्टिनेशनपेक्षाही खूप स्वस्त आहे. म्हणजे अगदी कार रेंटलचा खर्च धरूनसुद्धा 40च्या आतमध्ये पर पर्सन ही टूर होऊ शकते. लंकावी एअरपोर्टला हा समुद्रकिनाऱ्याला लागलेला असल्यामुळे फ्लाईट टेक ऑफ केल्या तुम्हाला लंकावीचे 99 बेटं दिसतात. ह्या 99 बेटांपैकी फक्त 4 बेटांमध्ये हॅबिटेशन आहे, ज्याच्यामधलं केडा हे केडा लंकावी ह्याच्यामध्येच जास्ती पॉप्युलेशन आहे. ही 3.5-4 तासाची फ्लाईट असल्यामुळे नॉर्मली इंडिगोचे सगळे फ्लीट ही नॅरो बॉडीच आहे. त्यामुळे 3+3 सिटिंग कॉन्फिगरेशन असलेले विमान आहेत. हा लाल कलरचा दिसणारा एअरपोर्ट हा टर्मिनल 2 आहे बँगलोरचा, जो साधारण 16 महिन्यापूर्वी सुरू झाला. आणि समोर दिसतोय तो आहे टर्मिनल 1. आता हे दोन्ही टर्मिनल तुम्ही चालत येऊ शकता, पण तुमच्याकडे जर बॅगा असतील तर त्यांनी टर्मिनल बसेस ठेवलेल्या आहेत, ज्या दर 10 मिनटाला चक्रा मारत असतात. हा आहे इमिग्रेशन काउंटर बँगलोर एअरपोर्टचा. साधारण 10-20 काउंटर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक काउंटरच्या लाईनवरती 10-12 लोकं होती. त्यामुळे इमिग्रेशन बऱ्यापैकी फास्ट होतं इकडे.
इमिग्रेशन काउंटरसुद्धा अतिशय सुरेख सजवलेले आहेत. म्हणजे मला आठवते 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला सौदीहून परत आलो होतो मी भारतात, त्यावेळेला मुंबईच्या एअरपोर्टवरती लँड झाल्यानंतर आपण एक्सिस स्टँडवरती लँड झालो आहे असा भास व्हायचा. म्हणजे इंटरनॅशनल डिपार्चरपासून इंडियन अरायवलमध्ये एवढी तफावत होती. पण आत्ता जर बघाल तर कदाचित ते उलटं सीन आहे. पण इंडियातनं बाहेर गेल्यानंतर बाहेरचा एअरपोर्ट एक्सिस स्टँड वाटायला लागला आहे. आणि हे सिमिलर आहे दिल्लीहून तुम्ही बाहेर गेलात तरी, मुंबईहून गेलात तरी किंवा बँगलोरहून गेलात तरी. बँगलोर हा प्रॉब्ली सगळ्यात सुंदर एअरपोर्ट आत्तापर्यंत मी बघितलेला आहे. व्हिडिओ बघण्याकरता धन्यवाद. अवश्य लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. धन्यवाद.